नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन सध्या जे विशय आसा त्या विशया विशीं आमी उलोवपा खातीर आयिल्ले आसा. टावन एंड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे यांचे कडेन. देव बरें करूं सर, तुमी वेळ दिला म्हणून. आतां सध्या विशय अशे जाल्ले आसा की तुमच्या विरुद्ध ग्रामसभेन रिझोल्युशनां पास जाता आनी खास करून सालसेतीन म्हाका खबर ना. पयलीं फावट आयकता की तुमी सांगता ते ग्रामसभा आनी हे सगळे गोश्टी. हांव बाकीचे गोश्टी आयकतालो, पण हे विशय फर्स्ट टायम आयकता. नॉन डेव्हलपमेंट एरियाज करून बरोबर आहा. नॉन डेव्हलपमेंट एरियाचे प्रोविजन आहा टावन एंड कंट्री प्लॅनिंगेन. आनी आमी कितें करता की 2 लेयर प्रोटेक्शन दिवपाचो आमचो प्रयत्न. पयलीं लोक सगळे कडेन म्हणटाले आनी हेच जे कोण उलयता आनी जे कोण ग्रामसभाक भडकोवपाचो प्रयत्न करता, म्हाजे फोनार चॅट आहा, त्या चॅटान सांगता की आपलीच एरिया कित्याक जाल्ली आसा. तशी कोणाची स्पेसिफीक एरिया न्हू. आयज गोंयचे जनतेक पॅडी फील्ड, लो लायंग एरिया हो कायदो जाल्लो आसा. आमी बर्च इन्सिडंट केन्ना विसरूं शकना की बर्च इन्सिडंट जे जाल्ले ते बर्चाचे एका रिजनल प्लॅनान ते 2021 रिजनल प्लॅनान ताका सेटलमेंट केल्लें. वॉट वॉज दॅट लँड? दॅट वॉज सॉल्ट पॅन. आमी कितें उलयता, फॉरेस्ट डिपार्टमेंटान जे कितें इकॉलॉजिकली वल्नरेबल एरियाज आयडेंटिफाय केल्या ते एरिया आमी प्रोटेक्ट करता. आतां हो जो विशय आहा, जे कोण कितें उलयता, तो जुवारी संबंद विशय आहा. तो जुवारी संबंद विशय हो सुप्रीम कोर्टान स्टे दिल्लो आसा. कित्याक इल्लिगली आयज कांय कारणां खातीर ते प्रायवेट फॉरेस्टाचे भायर कितें एरिया आयिल्ली म्हणून आमी ते डिफेंड करता सुप्रीम कोर्टान. स्टार्ट फ्रॉम सालसेत. म्हाका ते सालसेटाकूच तूं पावलो. मार्मोगाचे सालसेटी आमी मार्मोगाचे तुमी उलयल्यार ह्यो सगळ्यो गोश्टी जे प्रायवेट फॉरेस्टांचे सुप्रीम कोर्टान स्टे दिल्ले आसा ते मंत्री कडेन पावर ना. मार्मोगाचे तुमचे मिनिस्टरान ना, हांव कोणाचेर कमेंट करूं शकना. माविन गुदिन्येचो स्टेटमेंट आसा. असले तरी बी आपलो आमदार म्हणून आपल्या एरियाचे तो डिफेंड करता, कोणी डिफेंड करूं शकता, पूण ताका स्टे आसा सुप्रीम कोर्टान. आनी स्टे आसल्यार खुबश्या लोकांच्यो जमन्यो प्रायवेट फॉरेस्टान हांव मंत्री आसपाचे पयलीं गेले आनी हांवें प्रायवेट फॉरेस्टान कोणाची जमीन घालपाक वचूंक ना काय कोणाचे काडपाक वचूंक ना. आयज जे जमन्यो जे 554 सर्वे नंबर जे काडल्या आनी जेका स्टे दिल्या सुप्रीम कोर्टान ती तुमी काडूं शकना. आमी ती एरिया आमी नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून 2 लेयर प्रोटेक्शन दिवपाक म्हणून एफिडेवीट ऑलरेडी फायल करपाक प्रोसेस केले. पूण त्याच बरोबर आयज पॅडी फील्ड, लो लायंग एरिया, पयलीं लोक म्हणटाले की ग्रिनरी गोंयाची त्रास. आयज गिरीची पूर्ण एरिया तुमी पळयल्यार कांय लोक थंय माती भरून 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 एग्रिकल्चरांतल्यान मागीर आनी खंयच्या डिपार्टमेंटांतल्यान मागीर सर्टिफिकेट हाडटा आनी मागीर TCP कडेन धाडून दिता. मग ब्लेम येता टावन एंड कंट्री प्लॅनिंग. आयज जेन्ना आमी ते सगळे राखपाचो प्रयत्न करता, लोकांनी वेलकम करपाची गरज आसा. म्हाका तरी दिसता की हे पॉलिटिकली मोटिवेटेड जाल्ले आसा की कोणाचो फायनान्शियल इंट्रस्ट आसूं येत, कोणाचो इंट्रस्ट पर्सनल आसूं येत. आनी हांव कोणाचें नांव घेवन केन्ना पॉलिटिक्स करिना म्हाजे ओन स्वताचे मतदारसंघान. आयज पर्यंत हांवें सदां राजकारण पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटाचेर हांवें केल्लें आसा. आयज डेव्हलपमेंट बी नाका, तुमकां राखपाक जाय तें बी नाका, पूण म्हाका एकूच आसा की कोर्टान मॅटर चल्ल्या, कोणाक कितें म्हणूंक जाय तेणी कोर्ट अप्रोच करपाक जाय. कोणाक दिसता की प्रायवेट फॉरेस्ट काडपाक जाय की प्रायवेट फॉरेस्टाचो मॅटर सुप्रीम कोर्टान चल्ला थंय वचपाक जाय. आतां म्हाका कितें म्हटलें म्हणून हांव काय सुप्रीम कोर्टाक इन्फ्लुएन्स करूं शकना. ऑनरेबल सुप्रीम कोर्टान जे स्टे दिल्या दॅट स्टे इज वॅलीड आनी ते स्टेचेर आमी 2 लेयर प्रोटेक्शन घातल्या आनी एफिडेवीट फायल केल्या. आतां मेन म्हणजे कितें आहा की गिरीचे शेतां आनी हे सगळे ग्रिनरीची गोंयचे ग्रिनरी राखपाचे इतले आमी चर्चा करताले आनी लोक म्हणटाले की ग्रिनरीचेर नुकसान जाता. आमी जेन्ना ग्रिनरी प्रोटेक्ट करपाक वयता तेन्ना कितो विशय म्हाका दिसना. सर, मल्टिपल विशय आसा. मार्मोगाचे प्रायवेट फॉरेस्टाचो विशय आसा, तेतून माविन गुदिन्योन स्टेटमेंट ना. कोणाचे पर्सनल म्हाका नांवां सांगू नाका. म्हाका विशय सांग, हांव विशयाचेर उलयतां. पूण ते छापून आयिल्ले आसा. छापून येवन दी कित्याक. ही ऑल्सो हॅज सेड इट इज एंटी नॅशनल मूव. आनी म्हाका दिसना की सुप्रीम कोर्टान निर्णय घेतलेले एंटी नॅशनल जावं शकता. सुप्रीम कोर्टान आपले बेस्ट विजडमान निर्णय घेतलेले आसा आनी ते आमी मान्य करपाक जाय. खंयच्याच सरकाराक कोणूच परवानगी दिवची ना की सुप्रीम कोर्टाचे डिसिजनचें उल्लंघन करपाक. जर कोणाक दिसता की कित्याक तेणी इंटरव्हेन्शन एप्लिकेशन घालून तो सुटका घेवपाचो, हांव कांयच तेजेर करूं शकचो ना. NDA नॉन डेव्हलपमेंट एरिया इज वेल विदीन द लॉ, वेल विदीन द फ्रेमवर्क ऑफ द टावन एंड कंट्री प्लॅनिंग ॲक्ट, and we will not be giving any project. And if anybody wants to do anything in an NDA, he has to take permission from the forest department. ऑलरेडी फॉरेस्ट डिपार्टमेंटान आमकां इंटिमेट केल्लें आसा की खंयची सर्वे नंबर प्रायवेट फॉरेस्टांतले काडलेले आसा. सुप्रीम कोर्टान आमकां ऑलरेडी सांगलेलें आसा आनी ह्यो सर्वे नंबर तुमी फ्रीज करपाक जाय. तेजे कन्वर्जन सनद असले तरी बी तुमी हांगा डेव्हलपमेंट परमिशन दिवं शकना, कारण आमी हे काडल्या ती चुकीचे पद्दतीने काडल्या. दुसरी गोश्ट, जे एरियाज जे इकॉलॉजिकली वल्नरेबल अलॉंग द मांडोवी एंड जुवारी
जे फॉरेस्ट डिपार्टमेंटान आयडेंटिफाय केल्यार हांवें ऑलरेडी ते MOEF कडेन हांवें आमच्या माध्यमांतल्यान धाडून दिल्या. आनी मेन म्हणजे कितें आहा की ह्यो सगळे इकॉलॉजिकली वल्नरेबल एरिया म्हणजे हिल स्लोप्स ह्यो सगळे प्रोटेक्ट करपाक लोकांक जाय आशिल्लें कितें केल्लें. आतां जे कोण म्हणटा कोण स्टेटमेंट दिता तो बी थंय त्याच मोर्चान आशिल्लो, तो बी स्टेटमेंट करतालो. आतां जेन्ना NDA जाल्ली आसा, आतां म्हाकाच तेणी एकदां एक धाडून दिलें की आपलीच एरिया जाले, आपली न्हू सगळी कडेन जे कितें लो लायंग एरिया आहा, जे कितें सॉल्ट पॅन आहा, जे फॉरेस्ट डिपार्टमेंटान खजान लँड आयडेंटिफाय केल्या, जी गालजीबागची एरिया, जे ग्रँड आयलँड आहा, ह्यो सगळ्या गोष्टीक प्रोटेक्टेड एंड मरीन रिजर्व करपाक जाय म्हणून आनी सेंट्रलांतल्यान पयशे येवन ते कशें आमी रिस्ट्रक्चर आमी करून जाय ते आमचो चर्चा तेजेर. सालसेताचे तुम्ही आता उलयता आसतना सालसेताचेर उलयता. नो General, all over, डेव्हलपमेंट सगळीकडे झोन आनी केल्लें. नो डेव्हलपमेंट एरिया हातून फरक कितें आसा आतां? नो डेव्हलपमेंट एरिया आनी नो डेव्हलपमेंट झोन सेम. तुका परमिशन गावचें ना. टर्मिनॉलॉजी चेंज केली. टर्मिनॉलॉजी चेंज ना. नो डेव्हलपमेंट एरिया अधिकार आमच्या अधिकारान ते कशें करपाक जाय जे फ्रेमवर्कान लॉ कितें एस्टॅब्लिश्ड आहा त्या आदाराचेर आमी करता. आनी फॉरेस्ट डिपार्टमेंटान बी थंय इंटरट्वायन जाल्लें आसा. फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आयडेंटिफाय करता तेच आमी NDA नो डेव्हलपमेंट एरिया करता. जर फाल्यां कोणाक जर डेव्हलपमेंट करपाक जाय इट टावन प्लॅनिंग अनलेस यू गेट अ क्लॅरिफिकेशन फ्रॉम फॉरेस्ट दे कॅनॉट डेव्हलप. अँड आय थिंक दॅट इज द बेस्ट. इवन फॉरेस्ट डिपार्टमेंटान हांवें सांगलां झाडां कट करपाक परमिशन एकदम कमी. पब्लीक इंट्रस्टाचो प्रोजेक्ट आसल्यार लक्ष वेगळे तरेन दियात आनी जे कितें वेगळें आहा ते वेगळे तरेन तुका ब्लँकेट तुम्ही केलें म्हणटा सगळें म्हणजे 1 कोटी, म्हाका 1.5 एक सांग, कोटी, 3 कोटी. म्हाका एक तुमीच सांगा, तुमीच पळयल्लें आसा की कसले कसले गोश्टी चल्ल्यो गोंयांत. आनी आयज जेन्ना तुमी राखता आनी जे तुमी प्रोटेक्ट करता आनी जे प्रायवेट फॉरेस्ट तुमी तुमकां खबर आहा हांव मंत्री जावपाचे पयलीं प्रायवेट फॉरेस्टान आयज परमिशन दिल्यो कन्स्ट्रक्शन करपाक. हे आमी NDA प्लस आमी प्रायवेट फॉरेस्ट प्रोटेक्ट करपाक जाय तर आमकां 2 लेयर प्रोटेक्शन दिलें. 2 डिपार्टमेंट लक्ष दवरून आसतले, एक फॉरेस्ट आनी एक टावन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट. म्हाका तरी दिसता की आमी जें कितें केलें तें योग्य केलें. कोणाक जर अडचण आहा की बाबा सुप्रीम कोर्टान योग्य निर्णय दिवंक ना तर तेणी अप्रोच सुप्रीम कोर्टान करपाक जाय. मंत्र्याक न्हू काय मंत्र्याच्या विशयान. आनी म्हाका कोणी कितें म्हटल्यार इट इज ऑल वेलकम. कितें आहा की हांव म्हाजें कॉन्शियस एकदम क्लियर आहा. हांव जर टावन प्लॅनिंग मिनिस्टर आनी फॉरेस्ट मिनिस्टर जो आसा हांवें कोणा कडल्यान 1 रुपया घेवंक ना कितें काम करपाक. आनी जे कोण प्रॅक्टिकली येता गायडलायन्सान फिट जाता त्योच काम करता. तुम्ही मुद्दम पळयात की कोणाक जर कितें शाळा घालपाक जाय, कोणाक कितें ल्हान ल्हान गोश्टी घेवपाक जाय, कोणाचे ल्हान ल्हान एरिया आहा आमी योग्य तरेन ते प्रोसेस करता. तेचे ऑब्जेक्शन सजेशन पिरियड केल्या उपरांत मागीर ते एसेस करून स्क्रुटनी कमिटी मागीर बोर्डाक धाडटा. तेजे उपरांत आमी घेता. पूण हांवें फॉरेस्ट डिपार्टमेंटाक एक मॅन्डेट दिल्लें आसा की बाबा तुमी जे कितें आयज पर्यंत दिल्लें आसा की तुमी जे कितें इकॉलॉजिकली वल्नरेबल एरियाज आयडेंटिफाय करा आनी ते आमकां धाडून दिया म्हणून आमी तेजेर आमी परमिशन. एंटायर थिंग्स लुक्स लायक तुमीच फियर क्रिएट केलो 39A हाडून आनी तुमीच आतां सोल्युशन दिता की बाबा 39A हांगा करचें ना, डबल कांयच ना. प्रोटेक्शन. जे फॉरेस्ट डिपार्टमेंट इकॉलॉजिकली वल्नरेबल सजेस्ट करता आय विल गो बाय दॅट रिपोर्ट. दॅट्स इट. आय एम व्हेरी क्लियर. डोंट यू थिंक की 39A स्क्रॅप केला विशयच सोंपता? कित्याक स्क्रॅप? तुमकां डेव्हलपमेंट नाका. फाल्यां रुपेश सावंताक जर घर बांदपाक जाय खंयच्यान परमिशन दिवं तुका? तुवें फाल्यां जर जे गायडलायन परमिसेबल जर घर बांदपाक जाय मागीर तूं खंयच्या कायद्या भितर तूं करतलो? रिजनल प्लॅन करून म्हाजो जागो सेट जावचो ना. बिकॉज हांगा एक गोश्ट नवीन तरेन इंटरप्रीट करपाचो प्रयत्न करता. एकट्या आमदारान म्हाका मुद्दम तुमकां दाखयता, एकट्या आमदारान म्हाका एक हें धाडलेलें. आपलोच मतदारसंघान जाल्लें ना, हांवें सांगलें सगळे कडेन जाल्लें आसा आनी योग्य तरेन आमकां करपाक जाय. आनी त्या आमदाराचें नांव घेना हांव बेश्टें तुका दाखयता की तेणी म्हाका धाडलेलें आसा आपलो मतदारसंघ असो दिसता म्हणून. आपलो मतदारसंघ असो दिसता म्हणून नो डेव्हलपमेंट एरिया असो आहा. आतां आमदाराचें नांव बी आहा पूण हांव पब्लिकली एक्सपोज करिना की आपलीच एरिया कित्याक जाल्ली आसा. आपलीच एरिया न्हू, ज्या आमदारांनी विशय काडल्या आनी ह्या आमदारांनी तांकां करेज आसपाक जाय की हे सोंसून घेवपाक. कित्याक लोकांच्या हितान जेन्ना काम करता ड्युएल पॉलिसी घेवन आमी काम करूं शकना. राजकारणाचो हेतू वेगळो, पर्सनल हेतू वेगळो आनी मागीर लोकांक दिशाभूल करपाचो हेतू वेगळो. त्या तरेन आमी काम करूं शकना. आयज आमकां काम करपाक जाय क्लियर कट थॉट प्रोसेसान वचपाक जाय. आयज खंयचोच टावन प्लॅनिंग मिनिस्टराक करेज नासतलें की ह्या तरेची गोश्टी करपाक. आनी म्हाजो मुख्यमंत्री पूर्णपणे पाठिंबो दिता. तुमी पळयल्यार की भारतीय जनता पक्षाचे पेजाचेर बी म्हाजो अध्यक्ष दामू नायक तेजे कडेन बी म्हाजी चर्चा जाल्या
आमचे मुख्यमंत्री कडेन बी चर्चा जाल्या की बाबा आमी जें कितें करता आमी आमचे लिडरशिपाचे ओवरऑल पॉलिसी ऑफ फ्रेमवर्क जे कितें आहा जे लो लायंग एरियाज जे शेतां आहा जे रायस म्हणून 1/14 आमी बरयल्ले आसा जे खजान लँड आहा जे मॅनग्रोव आहा ह्यो सगळे गोश्टी आमी योग्य तरेन प्रोटेक्ट करपाची गरज आहा. कोणी तरी डिसिजन घेवपाक जाय आनी आमच्या पार्टीन घेतल्या. तुमी पळयल्यार आमच्या भारतीय जनता पार्टी BJP फॉर गोवा पेजीचेर बी आमी जेन्ना नो डेव्हलपमेंट एरिया इट हॅज बीन वेलकम बाय द पार्टी ऑल्सो. So please understand that Vishwajit Rane, I think whoever makes a statement has to understand that this move is protected and it is also welcomed by the party. I have no role in approaching the Supreme Court. If the Supreme Court, if somebody had gone to Supreme Court or if Goa Foundation had gone to Supreme Court, then Supreme Court has given a stay on that. And we have put a double layer because we will not give permission in any private forest or any stay where there is by the Supreme Court. And whatever anybody says has to go use his wisdom and appoint a lawyer and go to the Supreme Court and get relief. If the Supreme Court says, do this, I will go by what, I will abide by what is said. That is about second private thing, forest. that low-lying areas and fields, तुमकां सगळ्यांक दिसना तूं आतां हांगाच्यान साश्टीक गेलो, तूं आनी हांगाच्यान तूं आनी खंय बार्देस गेलो, तूं हांगाच्यान मांद्रे गेलो, दोंगरा आनी स्लोप्साचेर चर्चा जाताली. आतां चर्चा करपाक विशयच उरोंक ना कित्याक ह्यो सगळे नो डेव्हलपमेंट आमी एरियाज डिक्लेअर केल्ले आसा आफ्टर एसेसींग वेदर दे आर इकॉलॉजिकली वल्नरेबल ऑर नॉट वल्नरेबल. जर आमचे कडेन जर ऑब्जेक्शन सजेशनाचे पिरियडान जर कितें आयलें आनी चुकून जर कितें थंय लागलां मागीर आमी योग्य तरेचें डिसिजन आमी घेवपाक कांय हरकत ना. सो बेसिकली आता वाय डू यू थिंक आणि एक हे हांवें नोट केलें की यू मीन टू से की ते आमदार तुमकां मेसेज करता जे आमदार भायर येतात आनी सांगता की काय हरकत ना ते आमचे एरिया मातशे कन्वर्ट करा म्हणून ऑर अदरवायज कीप देम अवे. हांव तुका दाखयता तूं प्रेसाचो मनीस तुका नांव दिवं शकना अनलेस एंड अंटील तुमी हांव सांगा कितें बरयलां हांगा कितें बरयलां हांगा द मेसेज इज लावड एंड क्लियर. माय कॉन्स्टिट्युएन्सी इज NDA. हांवें सांगलें नो लो लायंग एरियाज एंड सॉल्ट पॅन्स, नो खजान लँड्स एंड मॅंगो व्हेरिफिकेशन. आय सेड बट वाय NDA दॅट ऑल्सो इन माय कॉन्स्टिट्युएन्सी. बरें ताणी म्हाका हें बी धाडलां व्हेरी गूड मिनिस्टर, आय प्रे दॅट ही बिकम्स द चीफ मिनिस्टर. आरे हांव म्हाजे चीफ मिनिस्टराक सपोर्ट करता, म्हाका मुख्यमंत्रीची खाज ना, म्हाका असल्या मॅसेजी घालून हांव काय म्हजो निर्णय बदलपाचो ना. आनी हेच मागीर मुख्यमंत्री रिप्रेझेंटेशन धाडटा, एक सायड म्हाका मेसेज घालता, एक सायड तुका नांव काय दाखोवपाचो ना. पण कित्याक तुवें पळयल्लें ऑब्वियसली हात दवरला. राजकारण म्हणटे राजकारणात मॉरॅलिटी असपाक जाय, एथिक्स कोणे विचारल्यार म्हाका तरी खबर ना कोण तो. ओके एनीवन कॅन हॅव देयर ओन. आनी मेन म्हणजे कित्याक गोंयचे जनतेक सांगूंक सोदता की आमच्या पार्टीन एक डिसिप्लीन आहा. आमच्या पार्टीन मुख्यमंत्री सरकार चलयता. म्हाजे कितें विशय आसल्यार हांव मुख्यमंत्री पार्टीचे अध्यक्ष कडेन डिस्कस करता. पूण NDA हें चेंज जावचें ना. हांव काल बी वयर उलयलां आनी आमच्या पार्टीच्या लेवलान लिडरशीप कडेन एक्सप्लेन करून हांव टायम टू टायम नोटिफिकेशनां धाडीत आसता की ह्यो गोश्टी आहा. कांय लोकांचे कदाचित पर्सनल वेस्टेड इंट्रस्ट आसूं येत आनी जेन्ना वेळ येता इलेक्शन लागीं पावल्या हांव सगळें आयकलें गेल्या 6 म्हयन्यान. जेन्ना वेळ लागीं येता तेन्ना विश्वजीत राणे वेगळ्या तरेन उलयतलो आनी विथ एविडन्स उलयतलो. ते तशें ना. आतां तुका फक्त थोडे एविडन्स दाखयला अशें खूब आहा. फोनार येता मागीर भायर वचून बोबो मारप वेगळ्या तरेन. इलेक्शन लागीं पावलें म्हणून हांव एक सांगता तुमकां, हांव तसो इलेक्शनाक गेले हांव डॅमेज जालें ते तुका रुपेश तूं म्हाज्या वांगडा म्हाज्या मतदारसंघान भोंवता सगळे कडेन आनी तुवें पळयलां की 70चे जनतेक म्हाजेर विश्वास आहा. हांव साश्टांग नमस्कार 70चे जनतेक हांव सदां करता कित्याक 70चे जनतेन म्हाका सांबाळून आयज पर्यंत दवरला आनी म्हाज्या पक्षान म्हाका पूर्णपणे पाठिंबो दिल्ले आसा. म्हणून BJPचे गोवाचे पेजीर आयज नो डेव्हलपमेंट एरिया वेलकम जाता. जेन्ना जेन्ना नोटिफिकेशन येता तेन्ना तेन्ना BJP फॉर गोवाचो पेज म्हाजो आनी मुख्यमंत्रीचो फोटो घालून येता. सुप्रीम कोर्टान जे निर्णय दिले हांव काय ओवरटर्न करूं शकना. कोणाचेर प्रेशर कसलोय आसूं देर इज नो. तेणी लॉयर बरो काडून सुप्रीम कोर्टान वचपाची गरज आहा आनी हांव कोणाच्या तोंडान लागपाचें मुडान ना. कशें म्हणटा तूं तुका नाका हांवें केल्लें गोंयचे जनतेक. आतां एका आमदाराक कोणाक त्रास जाता हांवें तुका दाखयल्लें आसा पूण नांव दिवंक ना कित्याक पॉलिटिक्स एथिक्स आसता पॉलिटिक्सान. आयज तेणी कितले केले तेजे स्क्रीनशॉट काडून हांवें सेव्ह करून प्रिंट आवट काडून वयर धाडून दिले बाबा अशें त्रास जाता म्हणून ते. आनी कित्याक एक सायडीक तुमी सांगता की हांगा डेव्हलपमेंट म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन दिवच नाका
दुसऱ्या सायड तुवें प्रोटेक्शन दिलें तें प्रोटेक्शन बी नाका म्हणून तुमी म्हणटात ते तशें कशें जातलें आता तो एक सूर चल्ला ते म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट वेनावली मेन MLA वेन्झी वेगस ते म्हणटा नो माय क्वेश्चन इज अबाउट हिम ते म्हणटा कितलेशेच लाख स्क्वेअर मिटर तुम्ही एरिया ऑलरेडी पॅडीफिल्डाची कन्वर्ट केली म्हाका ती म्हाका रिस्टोर करा. म्हाका इतलेंच ताका सांगूंक जाय एक पेपर पेन घे तेज्या मतदारसंघात कितें कन्वर्ट जालें तें बरें लाखांनी म्हटलां न्ही तेणी आनी कितली NDA तेजें कंपॅरिजन स्टेटमेंट म्हाका धाडून दी म्हणून सांग. ते चड NDA चड आसा पूण ते म्हणटा ते बाकीचे केला तुम्ही कोणाचे प्रोजेक्ट हॉटेल प्रोजेक्ट गोंयांत नाका नोकऱ्यो की सगळे गोश्टी तुवें ऑब्जेक्ट केल्यार हांवें काय आमदाराक विचारपाक जाय परमिशन गरज ना. जे गायडलायनान फिट जाता त्योच गायडलायन आमी एडॅप्ट करपाचें काय ना. फाल्यां हांगा प्रेस्टिजाची व्हडली बिल्डींग आयल्या म्हाका खंय अधिकार आहा ते खंय स्टॉप करपाक तो गायडलायनान बसला तेणी बांदली बिल्डींग. आयज तेजे गायडलायन कितें आहा तें बांदपाक जाय. आयज मुख्यमंत्रीन म्हाजे घर स्कीम गोंयचे जनते खातीर हाडलेले आसा गोंयच्या हितान लोकांक बेनिफीट जावंक जाय म्हणून हाडल्या. प्रत्येक गोश्टाक प्रत्येक मनीस जर वेगळ्या तरेन हें करपाक गेलो तर तशें जावचें ना. प्लस आमी नवे नवे कायदे जे हाडल्या नवे नवे रुल्स जे केल्या ते रुल्स कोणी तरी अडॉप्ट करूंक जाय आशिल्ले म्हणून आमी ह्यो तरेचे गोश्टी पळय कितें आहा जाय तें राजकारण दोनी तरे जाता. केले बी वेगळ्या तरेन आवाज येता न केल्यार बी वेगळ्या तरेन आवाज येता. आमी करून दवरल्यार बरें न्ही. पॉस्टेरिटी खातीर ग्रिनरीचो एस्पेक्ट जो आहा आनी इक्वॉलिटी परत सांगता शब्द मातसो तुमी समजून घेतल्यार तुमकां तें बरें पडटलें की हांव जें कितें सांगूंक सोदतां की इकॉलॉजिकली वल्नरेबल एरियाज आयडेंटिफायड बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट आर बीइंग प्रोटेक्टेड. दॅट्स ऑल. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. पण हांगा गांवचे गांव हांगा तुमी सांताक्रूज पळयले. आता सध्या म्हाका म्हजी एक घर सांगा, कशी म्हजो म्हाका- जागो स्कीम काडची हांव पडटली तुज्या बरोबरूच आपल्या- हांव तुज्या बरोबरूच आशिल्लो खूब वर्स ह्याच टर्माक आनी एकदां आमची चर्चा अशी जाली आमी बसलेले तेन्ना की ते मॅनग्रोव्स थंय मरपाक लागल्या. आतां तेका आतां NDA केल्यार वायट कितें आहा. एकदांचो केल्यार मागीर कोणी माती भरून फॉल्स सर्टिफिकेट घेवंक शकना. तेका फक्त टावन प्लॅनिंग न्हू तेका एग्रीकल्चर आनी तेजे वयर त्यांनी मागीर वेगळ्या तरेन त्यांनी फॉरेस्टाची NOC घेवची पडटली आनी फॉरेस्टाक हांवें व्हेरी क्लियर कट दिल्ले आसा NOC दिवपाची ना म्हणून. घरा बी आर नॉट कवर्ड. जे घरां ऑलरेडी आसा तेका कोण हात लावंक शकना. तांकां काय प्रॉब्लेम आनी ती एरिया नाच. आयज जे आसा जे ओपन आमी जे GIS मॅपिंगच्या माध्यमांतल्यान जे तांकां दिसता जे तेंचे रेकॉर्डा प्रमाणे त्योच एरिया वॉट इज ऑलरेडी डेजिग्नेटेड एज मॅनग्रोव्स वॉट इज ऑलरेडी गॉट नाजाल्यार कितें जातलें खंयचीय ODP आयली काय खंयचेय प्लॅन आयलो तर आतां बर्च सारके आयज सॉल्ट पॅन कन्वर्ट जाले ते एक दुर्दैवत जालें म्हणून आमकां तें सांबाळून काम करपाक जाय. कोणाक ब्लेम करून जावचें ना. करेक्टीव मेजर्स घेवपाची गरज आहे आनी सरकार घेता. काँग्रेसीन काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी ताणें सांगलें की लँड ग्रॅब वूड बी द मेजर इशू आनी हांगची त्यांनी आपले ग्रीनरी हॅज बीन काय जे कोण लोक उलयता त्यांनी इंट्रोस्पेक्शन स्वता कडेन बोट दाखोवन करपाची गरज आसा. कोण कोण त्या पार्टीन आशिल्ले आनी कितें घडलें तें तेंचें नांव बी घेवप कारण ते सत्तेर काय येवपाचें ना. भारतीय जनता पार्टी भोवमताचें सरकार हाडपाच्या मार्गार आहा. आतां हे लँड ग्रॅब एंड सेन्सिटीव टॉपीक हॅशटॅग आमी म्हणना हॅशटॅग डॅश 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 आमी म्हणटा म्हणजे आनी लायक्स गावपाचे ती तरेचे प्रथा आनी पॉलिटिक्स चल्ले तेजे हांव काय तेजेर प्रत्येक पक्षाक आपले नरेटीव तयार करपाक अधिकार आहा आनी म्हाका म्हाजो मुद्दो मांडपाक तुमच्या फुड्यान अधिकार आहा. पार्टीचेर हांव खंयचोच उलोवपाचो ना. आमी जे भारतीय जनता पार्टीन बरें काम केल्लें आसा गेल्या 15 वर्सां विशयाचेर तरी उलोवपाक शकता तुमी. तांणी सांगला की तो विशय घेवन आमी फुडें एविडन्स घे आनी घे वचा न्ही लोकां मदीं आनी कोण थारयता काय एविडन्स इन द सेन्स मॅप घेवन चला की हांगा अशें अशें जालें. तशें जायना तें. एविडन्स म्हणजे तुजे कडेन आसूंक जाय न्ही कागदपत्र बेश्टे कितेंय आरोप केले म्हणून तुमी दाखया न्ही मिडिया फुडें आमचे कडेन लँड ग्रॅबचे आसा आमचे कडेन ह्यो तरेच्यो गोश्टी आसा हे एविडन्स आसा पुलीस स्टेशन आसा FIR वचून फायल करा सगळें अवेलेबल मेकॅनिझम आहा. बेश्टे कितेंय म्हटलें म्हणून जायना तशें. हेल्थाचेर सध्या आम आदमी पार्टीन सांगला की तुमची जी DDSSY स्कीम आसा हांव ती एकूच तुमी प्रश्न कंप्लीट करपाचे पयलीं एकूच तुमकां बरं सांगता आसा. की देशाचे प्रधानमंत्री आयज आयुश्मान भारत हाडून देशान परिवर्तन करपाचो प्रयत्न केले. आयज बेंगॉलान ज्या मुख्यमंत्रीन ते हाडूंक ना आयज भारतीय जनता पक्षाचे सरकार थंय इन्शुरन्स फॉर ऑल म्हणून स्कीम आतां फुडें व्हरपाक लागल्या देशाचे विजनरी लिडरशिपच्या अंडर.
गोंय राज्यात मुख्यमंत्री हल्लीच 6 लाखाचेर व्हेल्ले आसा आनी त्याच बरोबर गोंय राज्यात आनी आयुश्मान भारत आनी गोंयची स्कीम मर्ज करपाचें म्हणून आमकां पत्र आयिल्लें आसा. मेन म्हणजे कित्याक जे कोण उलयता तेंची सरकाराक लोकांनी अक्षरशः भायर मारले. आतां तेंचे जर गोंयचे जनतेन आयकपाक जाय की आमचो सरकार जो केंद्रान आयज देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेतृत्व करता आनी गोंयान चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत नेतृत्व करता, ते सरकार आयज काम करपाची कॅपॅसिटी आसा आनी ते सरकार काम करता. पण ते सरकार काम करतना आयज जे लोकांक अक्षरशः लोकांनी भायर मारले, तरेतरेचे गिमिक्स करून ते सरकारांनी चलयताले दिल्ली, पण आयज ते सरकार ना. आनी आयज पयले दिल्ली मॉडल म्हणटाले, आयज पंजाब मॉडल म्हणटा आनी फाल्यां टिंबकटू मॉडल म्हणटाले. आमकां ते फरक कांयच पडना. आमी वी शूड नॉट रियॅक्ट टू पीपल हू हॅव बीन वोटेड आउट. वी शूड नॉट रियॅक्ट ऑर रिस्पॉन्ड टू लिडर्स ऑर पार्टीज दॅट हॅव बीन थ्रोन आउट ऑफ पॉवर ऑन देअर फॉल्स नरेटिव्ह बिकॉज पीपल वर नॉट हॅपी विथ देम इन देअर रिस्पेक्टीव स्टेट्स. सो वी शूड नॉट कमेंट ऑन. कितलेशेच प्रोसिजर्स आसा जे हांगा कवर जायना. कितलेचेच पयशे आमी लोकांचे फ्री मेडिकेशनाचे दिता म्हणून कोणी केन्ना सांगलां. आयज कॅन्सराचे मेडिसीन आमी फ्री दिता, आयज आमी केमोथेरपी फ्री दिता. खंयच्या राज्यान दिता? हे जे उलयता मॉडलाचे तेंच्या राज्यान दिता. आयज आमी कोविडान जेंच्या राज्यान कितें जालें तें अक्षरशः मागीर होम मिनिस्टर श्री अमित शाहजी आनी देशाचे प्रधानमंत्री भितर हस्तक्षेप केले म्हणून आयज दिल्लीचो लोकांक वाचले. आयज तुमकां खबर आहा स्टेडियम टू स्टेडियम कन्वर्ट केल्ले तेन्ना ते सरकार फेलियर जाल्ले म्हणून आयज ते भितर हे करून तेणी ते पूर्ण कंट्रोलान हाडपाचें आमचे अमित शाहजी आनी देशाचे प्रधानमंत्रीन हे सगळें केल्लें. तुमी एक लक्षात घेवंक जाय की गोंय राज्यान whether it is a thalassemia patient, whether it is a STEMI program, whether it is a pentavalent, whether immunization program, whether it is any kind of cardiology procedure, whether it is stenting with chemical releasing stents with high-end stents, or whether it is any type of protocol, it is the state government of Goa which is called the Goa model which has been appreciated. STEMI program आमचो जो आसा तो STEMI program नॅशनल हेल्थ मिशनाचे मॅन्युअलान बरें STEMI program एज पर द गोवा मॉडल म्हणून ते बरयल्ले आसा ते. म्हणजे आमी इतलें काम करून आमकां चॅलेंजीस आसा. आतां सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आमी कॅथ लॅब चालू करता. MRI आयलो, आतां जायते गोश्टी एक 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 करून आमी एक MRI घेवपाक सादी गोश्ट न्हू, 20-25 कोटी रुपया एक MRIक लागता. आयज सावथ गोवा डिस्ट्रिक्ट नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान CT स्कॅन नवे ऑर्डर केल्ले आसा. ते येवपाक 2-3 आनी आयज ते थंय वॉर असल्या कारणान युरोपच्यान मटिरियल येवपाक मातसो वेळ डिले जालो. आमी सगळ्या दृश्टिकोनान गोवा इज लिडींग बाय एग्जाम्पल. गोवा इज अ युनीक मॉडल ऑफ हेल्थ केअर. आमी जे आयस्टॅट मशीन आमचे सब हेल्थ सेंटर्स आनी कम्युनिटी हेल्थ सेंटर ते खंयच्याच राज्यान ना. आमी जे फ्री आमी ट्रिटमेंट प्रोटोकॉल आनी कॅन्सर पेशंट्स बाय नोटिफाय आमकां जातात की तेंचे टेस्ट करून फॉर चॅकींग फॉर स्क्रिनींग फॉर कॅन्सर. आमी तरेतरेचे गोश्ट आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आमी केल्लो आसा. आयज आमची पुराय टीम आमचे कडेन जे काम करता एक बरें काम करता. आयज पुराय टीम गोंयचे जनतेचें आरोग्य बरें उरचें म्हणून करता. आमी कॅम्प्स करता. पयर आमी 70च्यान आमी 70 म्हणजे वाळपय, परये, कुडचोरे, सांगे आनी काणकोण. आयज आमी इकोकार्डियोग्राफी पासून तरेतरेचे टेस्ट म्हणजे चॅक करपाक मनशाचे हार्टाची कंडिशन हे नवे नवे गोश्टी आमी इंट्रोड्यूस करता. नवे ॲम्ब्युलन्स हांवें सांगलेले 100 जाय. ऑलरेडी 20 ॲम्ब्युलन्सीस फुडले 10 दिसान आमी इंट्रोड्यूस करता. म्हणजे इलेक्शना पयलीं नवे फ्लीट ऑफ ॲम्ब्युलन्स आनी नवे लोकेशन्स आमचे कवर जातले. इतलें इन्फ्रास्ट्रक्चर जेन्ना बांदता आमी ते चॅलेंजीस आसता की एवरीथींग हॅज टू बी ऑप्टिमम युटिलायज्ड. बट इट्स अ चॅलेंज. आमकां डॉक्टराची बी गरज आसा. आनी आतां आयज मुख्यमंत्री आनी आमी दोगूय बसून आनी आमची पुराय टीम आमी बसून आमी जें कितें करूं शकता. आमचे सेक्रेटरी हेल्थ आसा मिस्टर मराळकर, जॉयंट सेक्रेटरी हेल्थ आमचो प्रणव भट आहा, प्लस आमचे एडवायझर टू हेल्थ आमचे फ्रजेल अरावजो, राजनंदा देसाय, गीता देशमुख, हे पुराय आमची टीम बरें काम करता आनी लोकांक घेवन बरोबर वयता. आमचे डायरेक्टर हेल्थ सर्विसीस रुपा नायक, मागीर आमचे डीन गोवा मेडिकल कॉलेज आनी तेंची टीम. आमी एक लक्षांत घेवंक जाय थंय एक आमचो एक बरो डॉक्टर युरी आहा आनी राजेश पाटील, ते बरें काम करता. आनी हे सगळे फुडें व्हरपाक आनी कॅपॅसिटी बिल्डिंगाचेर आमचें काम चल्लां. आय वूड रिक्वेस्ट यू and I would request even those political parties that they can continue to say what they want, but they will not get a response against them individually or against their party. But one thing I would like to say, and तुमकां गोंयचे जनतेक हांव सांगूंक सोदता, जे पक्षाक अक्षरशः बहुमतांनी लोकांक जे काडून उडयले सत्तेचेर, ते आमचे गोवा राज्यान गोवा मॉडलाचेर उलोवपाक गेल्यार म्हाका दिसता की तेणी इंट्रोस्पेक्शन करपाची गरज आहा. जे पक्ष उलयता की लँड ग्रॅब, तेणी इंट्रोस्पेक्शन करपाची गरज आहा.
आनी तेंचे पक्ष सत्ते भायर कित्याक गेले तेजें तेणी इंट्रोस्पेक्शन हांगा करपाची गरज आसा. कॅट्रॅक्ट बी कवर करना म्हणटा DSS. पूण गोवा मेडिकल कॉलेज आनी आमच्या सगळ्या हॉस्पिटलान आमी फ्री करता. आयज सांखळी बी सेंटर आसा, DHSन खुबशे कडेन आमी कॅट्रॅक्टचें ऑपरेशन करता, गोवा मेडिकल कॉलेजान आमी करता, लेन्सीस फ्री आमी घालता. म्हणून म्हाका दिसना कितें मेडिसीन शॉर्टेज GMCचे म्हाका दिसना की देर इज एनी मेडिसीन शॉर्टेज. इफ देर इज एनीथींग स्पेसिफीक म्हाका मुद्दम सांगचें. व्हिडिओज काडटा लोक म्हणटा की मेडिसीन शॉर्टेज आसा GMCन. नॉट मॉनिटरिंग फेसबूक. कांय लोक इंटेन्शनली वचून ते करता, तशें नासता तें. कांय टेंडराचे गोश्टी आमी घेता, कांय गोश्टी आमी इन हावस आमचे आसता, आमचे फार्मसी आहा, ते सगळे गोश्टी ते तेंचे कडेन स्टोरेजान आसता. आनी आमचे कडेन डॉक्टर्साक ऑनलायन दिसता की बाबा खंयचें मेडिसीन आसा काय ना. पूण तरी बी केन्ना केन्ना आसूं येता, हांव रूल आउट करिना, पूण म्हाका दिसना की Will at least check after we raise the issue, at least you will Of course I'll check check. GMC. तुमकां खबर आहा, फोनार तुमी मेसेज घातल्यार आय इमिजिएटली टेक एक्शन. देर इज नो क्वेश्चन. इमिजिएटली आफ्टर आय विल फायंड आउट इन GMC if there is shortage of any particular product and we'll see that it is made available. There is no question. Government is for the people. हे सरकार जे भारतीय जनता पार्टीचे आसा ते लोकां खातीर काम करता. तुमी पळयतले फुडले 6-7 म्हयन्यान हे फक्त आश्वासन दिवपाक उरतले. BJP ते काम करून लोकां कडेन मदत दिवन फुडें वयतले इलेक्शनाक. आमचो फोकस सारको आहा की आमकां भोवमताचो सरकार जाय आनी भोवमताचो सरकार परत एकदा गोंय राज्यान येतलो. आनी तुमी म्हाका कितलेंय सांगलें, तुमचें काम तें क्वेश्चन करपाक म्हाका, हांव उत्तर दिवपाक म्हाजें काम. पूण म्हाका कितलेंय प्रोवोक केलें की बाबा खंयचे मंत्र्यान कितें काय कोण आमदार, आय कांट कमेंट ऑन दॅट बिकॉज वी आर ऑल कलिग्स. आनी तांकां एकूच एडवायस की बाबा लिगली मातशें वेट करून आदोगादा कडल्यान एडवायस घेवन ते सुप्रीम कोर्टाक तुमी अप्रोच जावचे. कारण सुप्रीम कोर्टूच तुमकां न्याय दिवं शकना, विश्वजीत राणे न्याय दिवचो ना आनी दिवं शकना, कारण तेजे पावरूच ना न्याय दिवपाक तो विशयचेर. आनी हांव कांयच करूं शकना. प्रायवेट फॉरेस्ट जी एरिया कवर्ड जाल्या दॅट वील स्टे फॉर पॉस्टेरिटी टू कम. Thank you very much, sir, for giving us chance to ask you this Thank you question. so much. Thank you very Thank you. much. Thank Yeah, you. Shille, Health Minister, TCP Minister Vishwajit Rane. You are watching a Hub Encounter on your favorite channel, Goa News Up. Keep watching. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन? डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करे? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ. गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया पावरफुल स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह सीसी। नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.